माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि मामाचं वय जवळपास 70 आहे. त्यांचं नाव विचारू आणि त्यांना कशाचा त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक. तुमचं नाव काय? बोबरू दगडू गायकवाड पोरेगाव. मला सांगा काय त्रास होता तुम्हाला? गुडघे चमकत होते, चलायत नव्हतं. गुडघे चमकायचे, चालायला येत नव्हतं, खटखट वाजत होतं, गुडघ्यामध्ये खटखट वाजत होतं. बंद जरा वाजायचं आपलं. मग शरीर तुमचं कसं आहे, एकतर उंची कमी आहे आणि जाडी जास्त आहे, त्याच्यामुळे सगळं गुडघ्याचा त्रास आणि कॅल्शियम कमी झालेलं होतं. मग आपल्या आयुर्वेदिक औषधानं काय काय फरक पडला? गुडघ्याचा फरक पडला, चरलीचा फरक पडला. आता एकच तुम्हाला येणं की जी शरीर आहे का औषध माझ्याकडे आहे, पण गुडघे कटकट वाजायचे ते बी कमी झाले. बरं, हे आयुर्वेदिक औषध घेतल्यामुळं तुम्हाला फरक पडलाय का तुमचं काही पैसे देऊन नुकसान झालं? नुकसान नाही, आपला फरक पडला, चांगला फरक पडलाय. फरक पडला. आणि फरक पडलाय म्हणून गोळी दुखत आहे. हां 2-3 दिवसांनी पाऊस गोळ्या खाल्या ना. तुम्ही आता 8 दिवस गॅप पडला तुमचा. 8 दिवस घ्या. पण माझं आयुर्वेदिक घेतलं, फरक पडलाय का नाही? पडला की. बरोबर, म्हणून तर डबल औषध घ्यायला. हा, हे आयुर्वेदिक प्रत्येकानं औषध घ्यावं, जरूर घ्यावं. बर, मला सांगा, हे आमचं म्हणणं कसं आहे, आता आवरं जे औषध आहे, तुमच्या पोटाला त्रास नाही, संडासला त्रास नाही, दुखायला त्रासला कसला त्रास नाही, आम्हालाच आहे बुवा. आणि साईड इफेक्ट किडनॅप फेल व्हायचा काही विषय नाही. विशेष नाही. आयुर्वेदिक आहे, हा, फायदाच देत आहे, फायदा तोटा नाही करत. वा. बरोबर. हा. मग हे आयुर्वेदिक घेतल्यामुळे तुम्ही समाधानी आहे? असं मध्ये नाही. धन्यवाद.